विरोधात आवाज वंचित बहुजनांचा आजची बातमी उल्हासनगर विशेष. उल्हासनगर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा. डिजिटल जनगणना बाबत मार्गदर्शन. प्रतिनिधी प्रदीप जाधव. उल्हासनगर महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उल्हासनगर महापालिकेत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, आयुक्त मनीषा आवाळे तसेच इतर सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांना अभिवादन केले. कामगारांच्या कष्टांना महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या हक्काविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेशही देशात देण्यात आला. यावेळी नागरिकांनी महत्त्वपूर्ण असलेल्या डिजिटल जनगणना प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जनगणना माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी भरायची, आवश्यक कागदपत्रे कोणती, तसेच अचूक माहिती देण्याचे महत्त्व याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. मान्यवरांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. त्याच्यामध्ये जितकी स्पष्ट ट्रान्सपरंट क्वालिटीची माहिती आपल्याला भरता येईल तितकी आपण भरायची आहे. कारण की आपली स्वतःची माहिती असते, दुसरा कोणी भरणारा नाही आहे. तर ही खूप चांगली आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. त्याची सगळ्यांनी सगळ्यांनी अपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे आणि स्वतःची त्याच्यामध्ये माहिती भरली पाहिजे. त्यामुळे काय होईल, जेव्हा सेन्ससचे सगळे जे आपले प्रज्ञक आहे 16 तारखेनंतर जेव्हा तुमच्याकडे येतील घरोघरी, तर त्यावेळेस मग त्यांना जे जास्तचं काय लोड त्यांच्यावरती पण येणार नाही, तुमच्यावरती पण येणार नाही. कारण की ही माहिती खूप खोलात आहे. त्याचे काही नमुने तुमच्या पुढे आम्ही पॅम्पलेटद्वारे दिलेले आहेत. ते सगळे वाचून आणि प्रत्येकाने आपला एक ID निघणार आहे, जसं की मॅडमनी सांगितलं, तो तुमच्याकडे ठेवायचा आहे. आणि तो आयडेंटिटी कार्ड जो काही नंबर जनरेट होईल ती माहिती पूर्ण भरायची आहे. सर्व कुटुंबाची. नंतर तो मोबाईल नंबर आपल्याला चेंज करता येणार नाही. त्यामुळे कोण तो भरणार आहे कुटुंब प्रमुख म्हणून ते त्यांनी ते करावं. तर एक आम्ही इथे एन्युमरेशन करतो मॅडमचं, पण ते आपलं गोपनीय असल्यामुळे आपण ते इथे दाखवणार नाही आहोत. पण सगळ्यांनी खूप सोपं काम आहे, याच्यामध्ये अवघड असं काही नाही आहे. सो जसं आपण बऱ्याचशा सर्व्हिसेस ज्या महानगरपालिकेच्या असतात किंवा केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या असतात त्याच पद्धतीचा हा फॉर्म आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला त्या पद्धतीनं माहिती भरायची आहे. तर एक छोटासा एक आपल्याला आणि ह्या गोष्टीमध्ये आपण कॅन स्वरूपात नाही करणार आहोत. सो कोणत्या